या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। विधान परिषदेची गाडी हुकली, एकनाथ शिंदेंच्या पक्षातील फायरब्रँड महिला नेत्या नाराज। विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेत उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा होती। राज्यसभेला संधी हुकलेल्या नेत्यांकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करण्यात येत होते। उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर काही नेत्यांनी खासगीत नाराजी बोलून दाखवली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या शीतल म्हात्रे यांना उमेदवारी मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता। राज्यसभेला त्यांची संधी हुकली होती, मात्र विधान परिषदेला त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यामुळे उमेदवारीमध्ये ज्या नेत्यांच्या नावांची चर्चा होती त्यामध्ये शीतल म्हात्रे यांचे नाव सर्वात पुढे होते। बच्चू कडू आणि नीलम गोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून तिसरा उमेदवार देखील न देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे म्हात्रे यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले। दरम्यान म्हात्रे यांनी ट्विटरवर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त करत एकनाथ शिंदेंचा आदेश शिरसावंदे असे म्हटले आहे। नीलम गोरे या सलग 5व्यांदा विधान परिषदेत जाणार आहेत। एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना उमेदवारी जाहीर केली। गोरे या संयमी आणि अनुभवी नेत्या असल्याने त्यांना संधी मिळाल्याची चर्चा आहे। तसेच शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुरुवातीला त्या उद्धव ठाकरेंसोबत होत्या, मात्र एकनाथ शिंदेंवर विश्वास दाखवत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला। त्यावेळीच त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द शिंदेंनी दिल्याची देखील चर्चा आहे।